नाही, मी ज्योतिष नाही रे बाबा. त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री आहे. दोन दिवसापूर्वी वारजेमध्ये फायरिंग झालं, सातत्याने पोलीस शहरामध्ये फायरिंगची घटना घडत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा का आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते लगेचच आम्हाला नोटीस लागते. हे सगळं काम आता दोन्ही CP पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला काय SP यांचं आहे. त्याकरता त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे, त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात, त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. दादा, शिरूरमधून दादा घरातलाच उमेदवार देणार होते, मात्र सर्वे अमोल कोल्हेंच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी कालच्या. हे दादांत खोटं आहे. रोहितला काय झालंय, थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला आली करते, काही पण बडबडायला लागले आली. ते गुंडांचा एक विषय होता. दादा तुमच्या याच्यामध्ये गायवळ प्रचार करत होता असा आणि व्हिडिओ शेअर झाला होता. कुठल्या प्रचार? तो मावळ मुळशीमध्ये काही गुंड तुमचा प्रचार करत होते. मला नाही माहिती. मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहीत नसतं. आम्ही असलेले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहिती आहे. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय, आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं, मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय, काहीच माझा सुतराम संबंध नव्हता. आणि मग आजमवर विश्वास ठेवला, कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता. विश्वास ठेवला, घेतला आणि कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं हे पण केलं, हकालपट्टी पण केली. दादा, शिरूरची तुम्ही बैठक घेतात, पण काही दिवसापूर्वी अमोल कोल्हे यांनी एक ड्राफ्ट काढला ज्यामध्ये 3 टर्म खासदार असतानाही शिरूरसाठी आढाराव पाटील यांनी काही नाही केलं, काही मागितलं नाही संसदेत. फक्त टॉर्पिडोचे काम असतील किंवा सबमरीनचे काम असतील त्या संदर्भात फक्त त्यांनी माहिती दिली. त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या चिरंजीवांनी उरळी कांचनच्या सभेमध्ये दिलेलं आहे. जर शिवाजीराव आढळरावांचं काही काम नसतं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले, दुसऱ्या वेळेस पण निवडून आले, तिसऱ्या वेळेस पण निवडून आले आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले. ते फार काही मतांनी पराभूत झाले नाही. उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की 15 वर्षामध्ये ह्यांची कारकीर्द शिवाजीराव आढळराव पाटलांची आणि आपण नाव घेतलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द, त्याची तुलना करा. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला निघालेली होती. हे त्रिवार सत्य आहे. याला मी कित्येक बैठका घेतल्या की नका देऊ नका देऊ नका देऊ, तुम्ही असं करू नका, 5 वर्ष संपू द्या. काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही